आज मी काय केलं थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल. आज मी खास कपड्यांसाठी दिवस काढला आहे. तर माझ्या कपड्यांची शिलाई निघाली होती, तर मी पहिली शिवून घेतले. आणि तेवढ्यात मला आईने सांगितलं कारल्याची भाजी करायला. कारल्याची भाजी म्हटलं की कडू होते म्हणून कोणी खात नाही, पण आज आपण नवीन पद्धतीने भाजी बनवूया. सगळ्यात आधी मी कारल्याची साल काढून घेते आणि शक्य होईल तेवढे बारीक बारीक कारलं कापण्याचा प्रयत्न करायचा. हे घ्या, कारलं कापेपर्यंत आमचे महाशय आले. बघा आता काय बोलतात ते. मी कारल्याची भाजी. फुलचा ज्यूस बनव. कसलं फुलचा ज्यूस बनवू? थांब ना, फुल आहे ना धुवून देते. ते मातीचे फुल आहे ना. काय तर म्हणे फुलाचा ज्यूस बनवू. आमच्याकडे कशापासून काय बनवायला सांगेल त्याचा पत्ता लागणार. असंच आपल्या दोघांचा व्हिडिओ काढते. कापड असंच कारल्याचं बी. कारल्याची बी. आता याला कुठेतरी बिझी करून ठेवणं गरजेचं होतं, कारण हे असं काम करून देणार नाही, असंच मध्ये मध्ये येत राहील. म्हणून त्याला हे काम दिलं आहे. बघा आता काय काम दिलं आहे ते. कडू कडू आहे ना, इकडे तिकडे नको, हे व्यवस्थित त्याच्यामध्ये भर. हात कपड्यांना नको बसू. तुमच्याकडे आहे का असं कार्टून? असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. ह्याचं चालत राहील तोपर्यंत माझ्या भाजीची मी पूर्ण तयारी करून घेतली आहे. भाजी चुरताना त्यात थोडं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला कडवटपणा निघून जातो. आणि थोडा वेळ तसंच मुरण्यासाठी ठेवायचं. थोड्या वेळाने त्यातलं पाणी काढून एका कढईमध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. आता एका कढईमध्ये मोहरी, लसूण, जिरे, कांदा टाकून घ्यायचं आणि कांदा चांगला फ्राय होईपर्यंत ठेवायचा. कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टमॅटो टाकून एकजीव करायचं. आणि आता कारले टाकून थोडा वेळ परतून घ्यायचे आणि त्यात एक एक करून मसाले टाकायचे. तिखट मसाला, धना पावडर, आमचूर पावडर, हळद, किचन किंग मसाला ऑप्शनल आहे, असेल तर टाकायचा, नाही टाकला तरी पण चालेल. हे सगळे मसाले आता तसेच ठेवायचे. आणि आता त्याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं. भाजी शिजेपर्यंत या साड्यांचा पसारा आवरू. ह्या धूळ खात असलेल्या साड्यांना काय करायचं, त्यासाठी मी एक मस्त प्रोडक्ट मागवलं आहे. त्या साड्या एकदम मस्त राहतात, अजिबात धूळ नाही लागत. ह्या एका पॅकेटमध्ये 5च्या वरती साड्या राहतात आणि तुमच्या ठेवण्यावरती आहे. माझं कपाट थोडंसं लहान आहे, त्यामुळे मी ॲडजस्ट करून ठेवलं आहे. आता तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर तुम्हाला या साड्यांच्या बॅगा कशा वाटल्या याची लिंक हवी असेल तर मला कमेंट्स करा. आणि माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.